तुमच्याही टाचाला अशा प्रकारे भेगा पडल्या असतील तर आजच हा उपाय करा आणि टाचाला पडलेल्या भेगांपासून कायमची सुटका मिळवा। असा एक पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघू शकता मला रिझल्ट मिळाला, तुम्हालाही नक्कीच मिळेल। फक्त तुम्हाला पूर्ण प्रोसेस बघायची आहे आणि त्यासोबतच तशीच ती फॉलो देखील करायची आहे, नक्कीच रिझल्ट मिळेल। तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे साधारण 2 कांदा तरी ते तुम्ही घ्या। मोठा कांदा असेल तर एकच घेतला तरी चालतं आणि असा मीडियम साईजचा असेल तर आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहेत आणि लाल कांदा वापरायचा, पांढरा कांदा वापरायचा नाही। त्याला बघा मी असं स्वच्छ करून घेतलेला आहे, त्याचा पाचोळा पूर्ण काढून घेतलेला आहे। त्यानंतर एखादी वाटी किंवा प्लेट घ्यायची आणि आपल्याला खिसणी घ्यायची आहे। खिसणीने आपण कांदा हा खिसणार आहोत। तुम्ही जर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं असेल तर काढू शकता, पण खिसणीने देखील खूप छान याला लवकर असं बारीक आपल्याला करता येते, याची पेस्ट अशी करता येते। त्यामुळे मी याला खिसून घेतलेला आहे आणि खूप लवकर होतं। जेवढं होईल तेवढं बारीक करायचं, थोडंसं यापेक्षा मोठं राहिलं तरी चालतं आणि चॉपरमध्ये जरी केलं ना तरी चालतं किंवा खलबत्त्यामध्ये। फक्त आपल्याला कांदा असा चांगला बारीक करून घ्यायचा आहे आणि साधारण हे 2 कांदे मी इथे वापरलेले आहे, छोटे कांदे होते म्हणून। आणि ही जी पेस्ट आहे ना यामध्ये असं भरपूर कांद्याचा रस असतो, तर तो रस आपल्याला कांद्याचा अगोदर काढायचा आहे। तर त्याला तुम्ही गाळणीमध्ये घेऊन किंवा असंच हाताने थोडंसं दाबून जरी याचा रस काढला ना तरी चालतं, पण पूर्ण असा रस आपल्याला काढायचा आहे। थोडाफार जर रस राहिला तरी काही हरकत नाही, पण होईल तेवढं दाबून याला आपण अशा प्रकारे याचा रस काढणार आहोत। आणि याचा जो कांद्याचा रस आहे आणि पेस्ट आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला पुरेपूर वापरायच्या आहेत, अजिबात फेकून द्यायचं नाही। त्यामुळे होईल तेवढा रस काढा आणि बघू शकता रस एका वाटीमध्ये कांद्याचा काढलेला आहे आणि पेस्ट एका वाटीमध्ये मी ठेवलेली आहे। आता दोन्ही बघा कसं वापरायचं ते बघूयात। तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे हळद घ्यायची। 2 चिमूटभर हळद मी कांद्याच्या पेस्टमध्ये टाकलेली आहे आणि 2 चिमूटभर आपल्याला कांद्याच्या रसामध्ये टाकायची आहे। आणि ही हळद जी आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे, हळदीचे असे भरपूर औषधीय फायदे आहेत, त्यामुळे हळद आपल्याला नक्की वापरायची आहे, अजिबात स्किप करायची नाही। त्यानंतर एक मोठा चमचाभर आपल्याला घ्यायचा आहे मीठ आणि मीठ आपल्याला कांद्याच्या रसामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित हळद आणि मीठ मिक्स करायचं आहे। आणि त्यानंतर बघा आता मीठ आपल्याला कांद्याच्या पेस्टमध्ये टाकायचं नाही। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। अर्ध लिंबू मी इथे या कांद्याच्या रसामध्ये पिळून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचा आहे 1 चमचाभर खायचा सोडा। बेकिंग पावडर वापरायचं नाही, खायचा सोडाच वापरायचा आहे। खायचा सोडा टाकून हे चांगलं मिश्रण असं फेसाळतं, डबल झाल्यासारखं होतं। चांगलं याला मिक्स करून आपण याला बाजूला ठेवूयात। आता आपण कांद्याची जी पेस्ट आहे ना त्याचा कसा वापर करायचा बघूयात। त्यानंतर बघा कांद्याच्या पेस्टमध्ये आपल्याला टाकायचा आहे कापूर मी बारीक करून ठेवलेला होता तोच टाकलेला आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा हे छान अशी पेस्ट आहे ना ती मी कापूर टाकून चांगली मिक्स केलेली आहे, जेणेकरून हळद देखील चांगली मिक्स झाली। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रकचा एक छोटासा तुकडा जरी असेल ना तेवढा पुरेसा होतो। कांदा, अद्रक, लसूण यांची तासीर खूप जास्त गरम असते, त्यामुळे याचा जो रिझल्ट असतो ना इन्स्टंट बघायला मिळतो। आणि त्यासोबतच लसूण देखील मी अशा प्रकारे खिसून यामध्ये टाकत आहे। तुम्ही याला खलबत्त्यात बारीक करून जरी टाकलं ना लसूण अद्रक तरी चालतं, किंवा कांद्याची जेव्हा आपण पेस्ट करतो खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये त्यावेळेस जरी केलं ना तरी चालतं। त्यानंतर चांगलं यामध्ये आता व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊयात। आणि असा हा उपाय आहे ना की याने ना तुमच्या फक्त टाचाच्या भेगाच कमी होणार नाही, तर तुम्हाला जर गुडघेदुखीचा त्रास असेल, संधिवात, जॉईंट पेन हे देखील बरं होतं। एकदा नक्की करून बघा। आता यासाठी बघा यामध्ये मी टाकलेलं आहे मोहरीचं तेल। तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर एरंडीचं तेल टाकलं तरी चालतं किंवा कडुलिंबाचं तेल जरी टाकलं ना तरी चालतं। यापैकी कोणतंही एक तेल टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं। साधारण 3 चमचे तेल मी यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर गॅसवरती मी तवा किंवा कढई असं तुम्ही काही गरम करायला ठेवायचं आणि गरम थोडंसं झालं की त्यामध्ये ही पेस्ट टाकायची। पेस्ट यामध्ये थोडीशी खालीवर करून घ्यायची, भाजल्यासारखी करायची। आणि त्यानंतर माझ्याकडे जसं मी आता मोहरीचं तेल टाकलं तर थोडंसं माझ्याकडे कडुलिंबाचं तेल आहे ते मी यामध्ये थोडंसं टाकत आहे। बाकी ऑप्शनल आहे, दोन्हीपैकी एक जरी तेल टाकलं तरी चालतं। आणि ते व्यवस्थित असं आपल्याला आता तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यासारखं करायचं आहे, थोडंसं भाजल्यासारखं करायचं आहे। खूप जास्त याला काळं किंवा लाल करायचं नाही। असं हे चांगलं वाफल्या गेलं किंवा गरम झालं की त्यानंतर आपण गॅस बंद करू शकतो, पण पूर्ण असं हे चांगलं गरम झालं पाहिजे या गोष्टीची काळजी घ्या। त्यानंतर आता ही पेस्ट परत आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। बघा आता ही पेस्ट अशी पूर्णपणे तयार आहे आणि जसं तुम्हाला कमी जास्त याला बनवायचं असेल ना तर तुम्ही बनवू शकता। भरपूर असं बनवून जरी ठेवलं आणि प्रत्येक वेळेस फक्त गरम करून जरी वापरलं ना तरी चालतं। तर एका व्यक्तीसाठी पुरेल एवढंही मी बनवलेलं आहे।
त्यानंतर आता बघा पाय खराब असतात म्हणजे पायाला भेगा पडलेल्या असतात की जसं की तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असाय, जॉईंट पेन असा काही त्रास आहे, तर त्यासाठी कसं वापरायचं ते आपण बघणारच आहोत. त्या अगोदर पायाला भेगा जर पडल्या असतील कसं वापरायचं ते बघूयात. तर बघा टाचाला जेव्हा भेगा असतात ना खूप जास्त पाय दुखतात, त्यामधून रक्त निघतं, 2 पावलंही चालली जात नाहीत. मला त्रास होता पण आता तुम्ही बघू शकता माझ्या टाचा ज्या आहेत ना त्या पूर्ण व्यवस्थित झालेल्या आहेत. थोड्या थोड्या भेगा आहेत बोटांवरती किंवा इतर भागावरती, त्या पण आता बऱ्या होत आलेल्या आहेत आणि खूप चांगला रिझल्ट मिळतो. त्यासाठी बघा आपल्याला टिश्यू पेपर घ्यायचा आहे. टिश्यू पेपर नसेल तर एखादा कपडा जरी घेतलं तरी चालतं, कापूस जरी घेतला तरी चालतं. त्याला फक्त आपल्याला या लिक्विडमध्ये असं भिजवायचं आहे. भिजवून तो पूर्ण कपडा, कापूस, टिश्यू पेपर आपल्याला पूर्ण पायावरती असा लावायचा आहे. चांगला ओलसर करून घ्यायचा, त्यामध्ये पाणी असलं पाहिजे, जो आपण तयार करून ठेवलेला आहे लिक्विड त्यानेच भिजवून आपल्याला असं पायावरती पूर्ण लावायचं आहे. आणि जसं तुम्हाला फक्त टाचावरतीच भेगा आहे तर त्या भागावरतीच जरी लावलं ना तरी चालतं, किंवा ना तुम्हाला जसं म्हणजे गरजेनुसार लावायचं. फक्त पंजाला भेगा असतील, फक्त टाचाला भेगा असतील किंवा पूर्ण पायच खराब झाला असेल तर त्यानुसार तुम्ही त्या भागावरती हे असं लावायचं. माझ्या बोटांवरती थोड्याफार भेगा आहे तर त्यावरती मी असं लावलेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला पॉलिथिन बांधायची आहे, कॅरी बॅग. म्हणजे हे कसं पूर्ण लावलेला जो भाग आहे, कपडा आहे, टिश्यू पेपर आहे, तो निघून जाऊ नये, यावरती व्यवस्थित बसेल. तर हे लावून साधारण 10-15 मिनिट तरी आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून काय होतं ना यामध्ये हे चांगलं मुरतं पायामध्ये. आणि विशेष म्हणजे ना यामुळे काय होतं बघा, आपल्या ज्या टाचा आहेत त्या मऊ होतात, जे डेड स्किन आहे ती फुगते. त्यासोबतच ना जी घाण बसलेली असते आपल्या भेगांमध्ये टाचांच्या किंवा धूळ बसलेली असते, जे इन्फेक्शन झालेलं असतं ते घालवण्यासाठी मदत होते. यामुळे ना आपले पाय स्वच्छ होतात, निर्जंतुक होतात. त्यानंतर ना स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्यायचे किंवा ओल्या कपड्याने पुसलं तरी चालतं. यामुळे ना हे जे आपण लावणार आहोत यानंतरचा लेप तो वर्क करतो आणि रिझल्ट देतो. आणि जर डेड स्किन खूप जास्त झाली असेल ना, जेव्हा हे आपण 10-15 मिनिटं टिश्यू पेपर लावून ठेवला होता, त्यानंतर जेव्हा पाय धुताल ना एखादा जुना टूथब्रश घ्यायचा आणि त्याने पाय घासायचे, म्हणजे पूर्ण ब्रशने घासल्यानंतर ना डेड स्किन निघून जाते. यामुळे टाचा बऱ्याच प्रमाणात मऊ होतात. आणि त्यानंतर ही आपण तयार केलेली कांद्याची पेस्ट घ्यायची आणि ती आपल्या पायावरती अशा प्रकारे लेप लावल्यासारखी लावायची. आणि जर तुम्हाला गुडघेदुखीचा, संधिवाचा त्रास असेल ना, दुखत असलेल्या भागावरती गरम गरम ही पेस्ट लावायची लेप लावल्यासारखी, आणि त्यावरती एखादा जाड कपडा बांधायचा. गुडघेदुखीचा त्रासही कमी होतो आणि पाय दुखत असेल, टाच दुखत असेल त्यासाठी तर तुम्ही हे करू शकता. आता ना हे पेस्ट सध्या गरमच आहे, जेवढं होईल तेवढं थोडंसं गरमच वापरायचं, जास्त नाही पण. आणि हे त्यानंतर ना बघा अशा प्रकारे पॉलिथिन मी बांधून घेत आहे, जेणेकरून काय होतं हे निघत नाही, दुसऱ्या कपड्याला लागत नाही. शक्य असेल तर रात्री ही प्रोसेस करा, म्हणजे रात्रभर ही पॉलिथिन असं बांधून जरी पायावरती ठेवलं ना तरी याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो. करून बघा. आणि या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच याचे उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.